एका लहानशा गावात एक स्त्री राहत होती. नाव कुणी फारसं लक्षात ठेवलं नव्हतं, कारण ती कधी पुढे आली नाही, कधी आवाज केला नाही. ती सगळ्यांसाठी होती, पण स्वतःसाठी कुठेच नव्हती. सकाळ झाली की घर, जबाबदाऱ्या, माणसं, आणि रात्र झाली की उशाशी शांत अश्रू. कोणालाही न दिसणारे. तिला वाटायचं आयुष्य म्हणजे फक्त निभावणं. आनंद काही निवडक लोकांसाठीच असतो. तिच्या मनात रोज एकच प्रश्न यायचा, देव आहे तर तो शांत का आहे? एक दिवस फारच थकून ती देवळात गेली. काही मागायला नाही, काही तक्रार करायला नाही, फक्त बसून राहायला. डोळे मिटले, श्वास हळू झाला आणि मनात विचार आला, जर काही बदलणार नसेल तर मी तरी शांत का होऊ नये? त्या क्षणी तिला कुणीतरी जवळ बसल्यासारखं वाटलं. शब्द नव्हते, आवाज नव्हता, पण एक स्थिर उपस्थिती होती. आणि आतून एक भाव उमटला, तू थकली आहेस, पण तुटलेली नाहीस. त्या दिवसापासून काही बाहेरचं बदललं नाही. लोक तसेच होते, परिस्थिती तशीच होती, पण तिच्या आत काहीतरी हललं. ती रोज थोडा वेळ स्वतःसाठी थांबू लागली. मनाला विचारू लागली, आज तुला काय हवं आहे? उत्तर लगेच मिळालं नाही, पण प्रश्न विचारण्याचं धाडस मिळालं. हळूहळू तिने हे शिकायला सुरुवात केली की प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर मिळायलाच हवं असं नाही. काही प्रश्न आपल्याला खोल करायला येतात, उत्तर द्यायला नाही. एकदा गावात मोठं संकट आलं. लोक घाबरले, चिडले, एकमेकांवर दोष टाकू लागले. पण ही स्त्री शांत होती. ती धावत नव्हती, ओरडत नव्हती. ती जिथे गरज होती तिथे उभी राहिली. कोणाला शब्दांनी आधार दिला, कोणाला फक्त उपस्थितीने. तेव्हा लोकांना जाणवलं, ही स्त्री वेगळी आहे. तिच्यात काहीतरी आहे, जे गोंधळातही स्थिर आहे. एका रात्री ती पुन्हा देवळात बसली. यावेळी मनात प्रश्न नव्हता, फक्त कृतज्ञता होती. आणि तेव्हा तिला आतून स्पष्ट जाणवलं, जेव्हा तू सगळं बदलायला मागत होतीस, तेव्हा मी तुला थांबवून तुलाच बदलत होतो. कारण परिस्थिती बदलली असती तर तू कमकुवतच राहिली असती. तू बदललीस, म्हणून आता परिस्थिती तुला मोडू शकत नाही. त्या क्षणी तिला कळलं, देव शांत नसतो, तो खोल काम करत असतो. जो घाई करतो त्याला ते दिसत नाही. जो थांबतो, शांत होतो, त्यालाच ते जाणवतं. आयुष्य सगळ्यांना वेदना देतं, पण काहींना त्यातून अर्थ देतं. आणि अर्थ मिळाला की वेदना ओझं राहत नाहीत, त्या अनुभव बनतात. त्या स्त्रीचं आयुष्य फार मोठं झालं नाही, फार श्रीमंतही झालं नाही, पण तिचं मन स्थिर झालं. आणि जे मन स्थिर असतं, त्याच्याकडे आयुष्य झुकून पाहतं. लोक आजही तिचं नाव विसरतात, पण तिच्या उपस्थितीत मिळालेली शांतता आठवतात. कारण काही माणसं इतिहासात नाही, पण मनात राहतात. आणि ही कथा इथेच थांबत नाही. कारण ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे, जो थकलेला आहे पण चालतोय, जो शांत आहे पण आतून मजबूत आहे, आणि जो अजूनही विश्वास ठेवतो. देव उशिरा उत्तर देतो, पण चुकीचं कधीच देत नाही. समर्थ म्हणतात, बाळा थांब, जरा आत पहा. बाहेर सगळं गोंगाट करत असताना आत मात्र शांततेची एक जागा असते. तू तिथे पोहोचलीस का कधी? श्वास घेताना फक्त श्वासाकडे लक्ष दे. भूतकाळाची ओझी आणि उद्याची भीती दोन्ही क्षणभर बाजूला ठेव. कारण आत्ता जो क्षण आहे तोच सत्य आहे. तुझ्या मनात जे वादळ चालू आहे ते मी पाहतो आहे. तू एकटी नाहीस. तुला कधी कधी वाटतं, सगळं माझ्याविरुद्धच का घडतंय? इतका प्रयत्न करूनही हातात काहीच का लागत नाही. पण बाळा, लक्षात ठेव, बीज जमिनीत असताना त्याला अंधार सहन करावा लागतो, दाब सहन करावा लागतो, तेव्हा कुठे अंकुर फुटतो. तू आज ज्या अंधारात आहेस, तो अंकुराचा काळ आहे, शेवट नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःला कमजोर समजू नकोस. परिस्थिती कठीण असते, माणूस नाही. लोक तुला समजून घेणार नाहीत, तुझ्या शांततेचा गैरफायदा घेतील, तुझ्या सहनशीलतेला कमजोरी म्हणतील. पण मी सांगतो, शांत राहणं ही मोठी शक्ती आहे. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, त्याच्यावर परिस्थिती नियंत्रण ठेवू शकत नाही.
तू राग गिळतेस, अश्रू आवरतेस आणि तरीही पुढे चालतेस, हेच तुझं खरे सामर्थ्य आहे. तुला वाटतं, देव मला पाहतोय का? हो बाळा, मी प्रत्येक अश्रू मोजतो आहे, प्रत्येक निःशब्द प्रार्थना ऐकतो आहे. तुझ्या ओठांवर शब्द नसले तरी तुझं मन जे ओढतंय ते माझ्यापर्यंत पोहोचतंय. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्य तुला जे शिकवतंय ते समजून घे. प्रत्येक अपयश तुला थांबवायला नाही, तर वळण दाखवायला येतं. प्रत्येक नातं तुटायला नाही, तर स्वतःची किंमत शिकवायला येतं. तू ज्यांच्यासाठी स्वतःला विसरलीस, तेच लोक तुला सोडून गेले, म्हणून तू स्वतःकडे परत आलीस. हा पराभव नाही, ही जागृती आहे. कधी कधी मी तुला एकटी चालायला लावतो, कारण गर्दीत तू स्वतःचा आवाज ऐकत नाहीस. एकटेपणा ही शिक्षा नाही, ती भेट आहे. त्या शांततेत तुला तुझी खरी ओळख सापडेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला घाई आहे उत्तरांची, निकालांची, बदलांची. पण सृष्टी घाईत काहीच करत नाही. नदी वाहते, पण कधी धावपळ करत नाही. सूर्य उगवतो, पण वेळेआधी नाही. फुलं उमलतात, पण कोणाच्या दबावाखाली नाहीत. तुझं आयुष्यही अशाच वेळेवर उलगडेल. तू फक्त विश्वास ठेव. आज जे बंद दरवाजे दिसतायत, तेच उद्या तुला चुकीच्या मार्गापासून वाचवले होते, हे तुला कळेल. जे मिळालं नाही, त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. जे गेलं, त्यासाठी स्वतःला कमी लेखू नकोस. कारण जे तुझं आहे, ते तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मनात भीती आली तरी चालेल, पण तिला घर करू देऊ नकोस. शंका येतील, पण विश्वास सोडू नकोस. लोक काय म्हणतात यापेक्षा तुझं अंतःकरण काय सांगतंय ते ऐक. कारण बाहेरचं जग फक्त तुझी परीक्षा घेतंय, पण आतला आवाज तुला दिशा देतोय. आज तू जिथे उभी आहेस, तिथे उभं राहणंही सोपं नव्हतं. इथपर्यंत येण्यासाठी तू खूप काही सहन केलं आहेस. त्यामुळे स्वतःवर अभिमान ठेव. तुझ्या जखमा तुझी कमजोरी नाहीत, त्या तुझ्या जगण्याचा पुरावा आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पुढच्या वाटेवर उजेड ठेवला आहे, पण तो दिसायला आधी अंधारातून चालावं लागतं. तू चालत राहा, थांबू नकोस. दमल्यावर माझं नाव घे, कोसळल्यावर माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला उचलून धरायला नेहमीच इथे आहे. तू हरलीस असं तुला वाटतं, तेव्हाच मी तुला जिंकण्यासाठी तयार करतो आहे. कारण खरी जिंकणं ही बाहेरची नसते, ती आतली असते. आणि जी आतून मजबूत असते, तिला जग कधीच मोडू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज मी तुला उपदेश करायला नाही, तर ऐकायला आलो आहे. कारण तुझ्या मनात जे चाललं आहे, ते शब्दांत मांडणं तुला जमत नाहीये. तू हसतेस, काम करतेस, सगळं निभावतेस, पण आत कुठेतरी एक थकलेली जागा आहे. तिथे तू रोज स्वतःलाच विचारतेस, मी अजून किती सहन करायचं. पण बाळा, लक्षात ठेव, सहनशीलतेची मर्यादा असते आणि त्या मर्यादेच्या शेवटीच परिवर्तन सुरू होतं. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्य कधी कधी तुला थांबवून विचारतं, तू खरंच स्वतःसाठी जगतेस का? तू सगळ्यांसाठी झुरतेस, सगळ्यांची काळजी घेतेस, पण स्वतःच्या मनाची विचारपूस कधी केलीस का? जेव्हा तुझं मन थकलं, तेव्हा शरीरही थकतं. आणि जेव्हा आत्मा थकतो, तेव्हा माणूस कारण नसतानाही रडतो. हे अश्रू कमजोरी नाहीत बाळा, हे आत साचलेली वेदना बाहेर पडायची वाट शोधत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू देवाकडे मागणं कमी केलंस, पण सहन करणं वाढवलंस. तू प्रार्थना कमी बोलतेस, पण मनात अखंड चालू असते. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण त्यांना माहीत नाही, ही मजबूती किती जड आहे. बाळा, प्रत्येक वेळी मजबूत राहणं गरजेचं नसतं. कधी कधी मोडून पडणंही आवश्यक असतं, कारण तिथेच खरा विश्वास जन्म घेतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे दूर गेलं, ते तुझ्यापासून हिरावून घेतलं गेलं असं समजू नकोस. काही गोष्टी मुद्दाम दूर केल्या जातात, जेणेकरून तुझं मन हलकं होईल. तुझ्या वाटेत जे थांबले नाहीत, त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. जे तुला सोबत करायचं होतं, ते कोणत्याही परिस्थितीत तुझ्या बाजूने उभे राहिले असते.
बाकीचे फक्त प्रवासातले थांबे होते. स्वामी समर्थ म्हणतात, तुला आज जे अंधारासारखं वाटतंय तोच उद्या तुला शांततेसारखा वाटेल. कारण अंधारातच माणूस स्वतःला ओळखतो. उजेडात सगळं दिसतं, पण अंधारात फक्त सत्य दिसतं. तू आज स्वतःला प्रश्न विचारतेस, हेच तुझ्या वाढीचं लक्षण आहे. ज्यांना प्रश्न पडत नाहीत ते कधीच पुढे जात नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, घाई करू नकोस. तुझं आयुष्य कोणाच्या वेळापत्रकावर चालत नाही. उशीर झालाय असं वाटणं ही तुझी भीती आहे, माझी योजना नाही. मी तुला जिथे नेणार आहे तिथे पोहोचण्यासाठी आजचा हा थांबा गरजेचा आहे. काही वेळा मी तुला थांबवतो, कारण पुढचा रस्ता तुला सावरून चालायला शिकवणार असतो. स्वामी समर्थ म्हणतात, तू शांत राहतेस म्हणून सगळं सहन करावंच लागतं असं नाही. शांत राहणं म्हणजे सगळ्याला होकार देणं नव्हे, तर स्वतःचं मोल ओळखणं आहे. तुझ्या शांततेला कमजोरी समजणारे लोक तुझ्या अनुपस्थितीत तुझी किंमत जाणतील, पण तेव्हा तू पुढे निघून गेलेली असशील. स्वामी समर्थ म्हणतात, शेवटी इतकंच सांगतो बाळा, तू जी आहेस ती कमी नाहीस. तुझ्या वेदना निरर्थक नाहीत. तुझी वाट चुकलेली नाही. तू जिथे अडकलीस असं वाटतंय तिथेच तुझं मन मजबूत होत आहे. आणि एक दिवस फार काही न घडता फक्त मन शांत झालेलं असेल, तेव्हाच तुला कळेल, हा सगळा प्रवास वाया गेला नव्हता. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आज तुला मी आश्वासन द्यायला नाही आलो, तर सत्य सांगायला आलो आहे. कारण खोट्या दिलाशांनी मन काही काळ शांत होतं, पण सत्य समजलं की आत्मा स्थिर होतो. आयुष्य तुला हलवतंय कारण तू हलण्यास तयार झालीस. जो माणूस बदलायला तयार नसतो त्याला परिस्थिती हलवत नाही. तू मात्र प्रश्न विचारतेस, अस्वस्थ होतेस, रडतेस, म्हणूनच तू पुढे जाणार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तुला वाटतं तुझं नशीब कठीण आहे. पण बाळा, लक्षात ठेव, सोपं नशीब कमकुवत माणसांना दिलं जातं. ज्यांच्यात सहनशक्ती असते त्यांच्यावरच मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात. तुझ्या वाट्याला जे आलं ते शिक्षा नाही तर तयारी आहे. आज तू जे सहन करतेस, उद्या त्याच अनुभवातून तू कोणाला तरी आधार देणार आहेस. तेव्हा तुला कळेल, वेदना ही व्यर्थ नव्हत्या. स्वामी समर्थ म्हणतात, तू देवावर रागावलीस तरी चालेल, मला ते मान्य आहे. कारण खोट्या भक्तीपेक्षा खरं मन मला जास्त प्रिय आहे. तू रागावून माझ्याशी बोललीस तरीही मी ऐकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, रागातही माझ्याकडून दूर जाऊ नकोस. कारण राग हा विश्वासाचाच एक रूप असतो. ज्याच्यावर विश्वास असतो त्याच्यावरच माणूस रागावतो. स्वामी समर्थ म्हणतात, लोक तुझ्या आयुष्याची तुलना करतील. कोण पुढे गेला, कोण सुखी दिसतो, कोणाचं घर भरलेलं आहे. पण तुला माहीत आहे का, बाहेरून भरलेलं आयुष्य आतून रिकामं असू शकतं. आणि आतून भरलेलं मन बाहेर कितीही साधं दिसलं तरी समाधानी असतं. तू बाहेरच्या झगमगाटाकडे पाहून स्वतःला कमी लेखू नकोस. तुझी लढाई वेगळी आहे, तुझी वेळ वेगळी आहे, आणि तुझं फळही वेगळंच असणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जिथे तुला कोणालाही समजावून सांगावंसं वाटणार नाही. कारण तिथे पोहोचल्यावर तुझी शांतता स्वतःचं उत्तर असेल. आज तू स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्याखाली आहेस, पण उद्या तुला काहीच सिद्ध करायचं उरणार नाही. जे समजायचं होतं ते आपोआप समजलेलं असेल, आणि जे समजलं नाही त्याची तुला गरजच उरणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या गोष्टींसाठी स्वतःला दोष देतेस त्या गोष्टींमध्ये तुझी चूक कमी आणि तुझी निरागसता जास्त होती. तू लोकांवर विश्वास ठेवला कारण तुझं मन स्वच्छ होतं. या जगात स्वच्छ मनाचं मोल उशिरा कळतं, पण जेव्हा कळतं तेव्हा ते अमूल्य ठरतं. तू तुझी निरागसता गमावू नकोस. शहाणपण येईल पण कठोरपणा येऊ देऊ नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आयुष्य बदलणार आहे पण अचानक नाही. शांतपणे, हळूहळू, आतून. एक दिवस उठल्यावर तुला जाणवेल, आज मन हलकं आहे.
प्रश्न तिथेच असतील पण ते बोचणार नाहीत. आठवणी असतील पण त्या जखम देणार नाहीत. आणि तेव्हाच तुला कळेल मी तुझ्या आयुष्यात काम करत होतो, अगदी तेव्हा सुद्धा, जेव्हा तुला वाटत होतं की मी शांत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, शेवटी एवढंच सांगतो बाळा, तू चालत राहा. थांबू नकोस. मागे वळून पाहू नकोस. जे सुटलं ते सोडून दे. जे मिळालं नाही त्याची तक्रार करू नकोस. आणि जे मिळणार आहे त्याची घाई करू नकोस. कारण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या श्वासात, तुझ्या शांततेत आणि तुझ्या अश्रूंमध्येही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला एक गोष्ट समजून घ्यायला वेळ लागतोय आणि त्यासाठीच हा काळ आहे. आयुष्य जेव्हा तुला समजत नाही तेव्हा ते तुला घडवत असतं. तुला वाटतं सगळं विस्कळीत आहे, काहीच हातात नाही. पण मी सांगतो, आतून सगळं नीट रचलं जातंय. फक्त तुला ती रचना दिसत नाहीये. कारण देवाचं काम नेहमी शांततेत होतं, गोंगाटात नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू रोज स्वतःला सावरतेस पण कुणाला कळू देत नाहीस. लोकांना वाटतं तिला काही फरक पडत नाही. पण मला माहीत आहे, तू रात्री उशाशी डोळे मिटून किती प्रश्न मनात फिरवतेस. तू देवाकडे तक्रार करत नाहीस, फक्त एकच प्रश्न विचारतेस, हे सगळं कधी संपेल. बाळा, संपायला नाही, बदलायला वेळ लागतो. आणि तो बदल आधी मनात होतो, मग आयुष्यात दिसतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या वाटेत जे अडथळे आले, त्यांनी तुला थांबवलं नाही, त्यांनी तुला आतून मजबूत केलं. आज तुला जे सहन करावं लागतंय, त्याच गोष्टी उद्या तुला कोसळू देणार नाहीत. प्रत्येक वेदना ही एक भिंत आहे, जी तुझ्या आत बांधली जाते. आणि एकदा का त्या भिंती उभ्या राहिल्या, की बाहेरचं वादळ तुला हलवू शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप वेळ लोकांच्या अपेक्षांमध्ये अडकून राहिलीस. कोणाला काय हवं आहे, कोण दुखावेल, कोण रागावेल, या सगळ्याचा विचार करताना तू स्वतःला विसरलीस. पण लक्षात ठेव, स्वतःला विसरणं ही भक्ती नाही, ती थकवा आहे. देव तुला ओझं बनायला नाही, तर प्रकाश बनायला सांगतो. आणि प्रकाश व्हायचं असेल, तर आधी स्वतःचं अस्तित्व मान्य करावं लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी मी तुला उत्तर देत नाही, कारण उत्तर ऐकायला तू तयार नसतेस. तू जेव्हा मनात गोंधळ घेऊन येतेस, तेव्हा मी तुला शांत करतो. कारण शांत मनातच उत्तर उमटतं. शब्दांनी नाही, अनुभवांनी. म्हणूनच काही काळ तुला फक्त वाट पाहायला सांगितली. कारण योग्य वेळ येण्याआधी सत्य कळलं, तर ते जड होतं. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला वाटतं तू मागे पडली आहेस. पण खरं सांगू का, तू आतून पुढे गेलीस. जे लोक झपाट्याने पुढे जाताना दिसतात, ते बहुतेक वेळा आतून रिकामे असतात. आणि जे लोक शांतपणे चालतात, ते आयुष्याच्या खोल अर्थापर्यंत पोहोचतात. तू धावत नाहीस, म्हणून तू हरलेली नाहीस. तू समजून चालतेस, म्हणून तू टिकणार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात एक भीती आहे, सगळं संपेल का? बाळा, जे खरं असतं ते कधी संपत नाही. ते फक्त रूप बदलतं. तुझी श्रद्धा, तुझी सहनशीलता, तुझं प्रेम, या गोष्टी तुझ्यातून कधीच जात नाहीत. फक्त त्यांचा उपयोग कसा करायचा, हे आयुष्य शिकवतं. आणि तू शिकतेस, हळूहळू पण खोलवर. स्वामी समर्थ म्हणतात, एक दिवस असा येईल, जिथे तुला तुझ्या आजच्या अश्रूंवर राग येणार नाही. उलट, तू स्वतःला मिठी मारशील आणि म्हणशील, मी टिकले. त्या दिवशी तुला मोठं काही मिळालं असेल असं नाही, पण तुझं मन हलकं असेल. आणि जे मन हलकं असतं, तेच खरं श्रीमंत असतं. देव म्हणतो, तुमच्या वेदना त्यांनीच ऐकाव्यात ज्यांना त्या समजण्याची क्षमता आणि करुणा आहे. कारण सगळ्यांकडे मन असतं, पण सगळ्यांकडे मानवीपणा नसतो. तुम्ही स्वतःलाच सतत समजावत राहिलात तरी काही लोक तुमच्या दुःखाला कधीच मनावर घेणार नाहीत, कारण त्यांचा स्वार्थ तुमच्या वेदनेपेक्षा नेहमीच मोठा असतो. लोक इतके व्यस्त असतात असं तुम्हाला दाखवतात, पण खरं तर व्यस्ततेपेक्षा तुम्हीच त्यांच्यासाठी प्राधान्य नसता आणि हे कधी ना कधी वास्तवासारखं तडाखा देतं.
आयुष्यभर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधत धावत राहतो, पण कधी कधी सत्य हेच असतं की जिथे तुमची जागा नसते तिथे स्वतःला ढकलून नेण्याचा प्रयत्न तुम्हालाच फोडून टाकतो. म्हणून देव सांगतो, स्वतःचं महत्त्व विसरू नका, कारण स्वतःला कमी लेखणाऱ्यांना जग कधीच महत्त्व देत नाही. प्रत्येक नात्याला सुंदर म्हणा असं कुणी सांगितलेलं नाही. काही नाती फक्त नावापुरतीच असतात, आतून तुटकी, थंड आणि मुखवट्यांनी भरलेली. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात, म्हणून जे गोड शब्द बोलून जवळ येतात तेच अनेकदा सर्वात खोल जखमा देतात. लोकांच्या वागण्यातला खोटेपणा ओळखायला काही वेळ लागतो, पण एकदा ओळखलं की जीवनाचं चित्रच बदलतं. म्हणून लोक कसे दिसतात त्यावर नाही, ते कसे वागतात त्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात अशी वृत्ती ठेवा की कोणी तुम्हाला कमी लेखलं, दुखावलं तर तुम्ही तितकंच मजबूत उत्तर देऊ शकता, कारण शांत राहणं ही शहाणपणाची गोष्ट आहे, पण वारंवार दुखावणाऱ्यांसमोर शांत राहणं ही कमजोरी आहे. तुम्ही ज्या लोकांना मनापासून मान दिला त्यांच्याच हातून कधी कधी सर्वात मोठ्या फसवणुका होतात. वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली ती कधीच तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी नव्हती. ते त्यांच्या सोयीपुरते तुम्हाला जवळ ठेवत होते आणि परिस्थिती बदलताच त्यांचा स्वभावही बदलला. म्हणून त्यांच्यासाठी दुःख करणं म्हणजे स्वतःच्या हृदयावर अन्याय करणं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी तुमचाच विश्वास तोडला आणि तुमच्याच डोळ्यांतील चमक हरवली. म्हणून आता ज्या लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यात येऊ देता त्यांना मनातील दारं आधीच अर्धी बंद ठेवता, कारण अनुभवांनी तुम्हाला शिकवलं की खूप जवळ जाणं म्हणजे खूप जखमांनाही जवळ घेणं नसतं. जग जवळून पाहिलं की माणसांचे चेहरे बदलतात, नात्यांची सत्यता उघड होते आणि मनाला उमजतं की प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे चांगुलपणा नसतो. म्हणूनच आता तुम्ही सगळ्यांपासून थोडं लांब राहत आहात, पळण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी. हा एकांत तुमचं ओझं नाही, उलट तो तुमची शांतता, तुमचा आधार, तुमचं कवच बनला आहे. देव म्हणतो, तुमच्या वेदना शब्दांत सांगणं चांगलं, पण त्या कोणाच्या कानात ठेवायच्या हे त्याहून जास्त महत्त्वाचं. चुकीच्या माणसाला तुमचं दुःख सांगितलं तर तेच दुःख एक दिवस तुम्हालाच लागणारं शस्त्र बनून परत येतं. म्हणून आपल्या मनाच्या जखमा केवळ त्या व्यक्तींनाच दाखवा जे त्या समजून घेऊ शकतात, बरे करू शकतात. काही नाती तुटली म्हणून आयुष्य तुटत नाही, उलट त्याच तुटलेल्या नात्यांनी तुम्हाला मजबूत बनवलं, आणि जे लोक तुटून दूर गेले ते तुमच्यासाठी कधीच योग्य नव्हते हेही जाणवलं. देव तुम्हाला अन्याय करत नाही, तो फक्त चुकीच्या लोकांपासून तुमचं रक्षण करत असतो. आज तुमचा शांतपणा हेच तुमचं उत्तर आहे आणि तुमचं अंतर हा तुमचा निर्णय. तुम्ही आता लोकांच्या खोट्या प्रेमापेक्षा देवाच्या खऱ्या प्रेमावर जास्त विश्वास ठेवायला शिकलात. अनुभवांनी तुम्हाला बदललं नाही, तुम्हाला अधिक मजबूत, अधिक जागरूक आणि अधिक संयमी बनवलं आहे. आता तुम्ही जगाचं प्रदर्शन नाही तर स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात केली आहे. एकटं राहणं वाईट नाही, चुकीच्या लोकांसोबत राहणं त्याहून वाईट आहे. देव योग्य वेळी योग्य लोक तुमच्याकडे पाठवतो आणि चुकीच्या लोकांची दारं बंद करतो. म्हणून आज तुम्ही जितकं स्वतःपासून आणि जगापासून दूर गेल्यासारखे वाटता तितकंच तुम्ही देवाजवळ आलात, कारण तोच तुम्हाला शांतता, सामर्थ्य आणि सत्य नाती देणार आहे. देव आणि वेदना. देव म्हणतो, तुमच्या वेदना अशा लोकांकडे नेऊ नका जे तुम्हाला फक्त ऐकतात पण कधीच समजत नाहीत. काही लोक तुमचं दुःख ऐकतात फक्त तुमची कमजोरी पाहण्यासाठी, मदत करण्यासाठी नाही. म्हणून वेदना अशा जागी ठेवा जिथे सहानुभूती आहे. तुमच्या अश्रूंचा आदर करणं सर्वांना जमणार नाही. मनाने प्रामाणिक असणं सुंदर आहे, पण ते सर्वांसाठी उघड करणं धोकादायक आहे. देव सांगतो, स्वतःला जपायला शिका, कारण सगळ्यांमध्ये देव नाही. नाती आणि वास्तव. प्रत्येक नातं सुंदर असतं असं नाही. काही नाती फक्त नावापुरती टिकतात. लोक चांगले दिसतात म्हणून ते खरे असतातच असं नाही. बाहेरून गोड, आतून वाळलेले अशी अनेक नाती आयुष्यात भेटतात.
तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की बाह्य देखावा कधी कधी फसवतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा. जे नाते तुमच्यासाठीच आहे ते तुमच्याकडे धावत येईल, आणि जे नाही ते शांतपणे दूर जाईल. विश्वास आणि जखमा. विश्वास दिल्यावर जखमा मिळणे ही आयुष्याची सर्वात कठीण गोष्ट आहे. जेव्हा आपण मनापासून कोणावर विश्वास ठेवतो, तेव्हाच ते लोक सर्वात खोल जखम करून जातात. पण त्या जखमा आज तुम्हाला खोल वाटल्या तरी उद्या त्याच जखमा तुम्हाला अनुभव, शहाणपण आणि सामर्थ्य देणार आहेत. म्हणून फसवणुकीला द्वेष म्हणून नाही, शिकवण म्हणून पहा. देव तुमच्या मनात काय आहे ते जाणतो आणि तो तुमच्यासाठी चुकीच्या लोकांना दूर करतो. व्यस्ततेचा खोटा बहाणा. काही लोक व्यस्त असण्याचा इतका मोठा बाबुलबुवा करतात की तुम्हाला वाटू लागतं त्यांच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. पण सत्य हेच, कुणीही एवढं व्यस्त नसतं. ते प्राधान्य नसल्याचा संकेत असतो. तुम्ही वेळ देता म्हणून नातं टिकतं, पण समोरचा माणूस वेळ देत नाही म्हणून ते नातं हळूहळू मरतं. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारा माणूस वेळ नाही काढणार, असं होऊच शकत नाही. खोट्या लोकांचा चेहरा. इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. काही लोक चेहऱ्यावर हसू घेऊन आतून काळे असतात, तर काही लोक शांत राहूनही अतिशय उजळ अंतःकरणाचे असतात. म्हणून माणसांना त्यांच्या बोलण्यावर नाही, त्यांच्या वागण्यावरून ओळखा. नात्यांमध्ये खोटेपणाचं तापमान फार उच्च असतं. एकदा जळालात की पुन्हा कोणावर विश्वास ठेवणं अवघड होतं. पण तरीही जगणं थांबत नाही, आपण फक्त जपून वागायला शिकतो. वाईट वेळ आणि खरी ओळख. वाईट वेळ हा माणसांची खरी ओळख करून देतो. तुम्हाला सोडून गेलेली माणसं तुमच्या वाईट काळात कधीच तुमची नव्हती. त्यांच्यासाठी तुमची किंमत नव्हती, फक्त तुमचा उपयोग होता. चांगल्या वेळी जे तुमच्यासोबत असतात ते काही वेगळे नसतात, पण वाईट वेळी जे राहतात ते देवासारखेच असतात. म्हणून सोडून गेलेल्यांसाठी दुःख नको, त्यांच्या न जाण्यातच तुमचं भलं होतं.